अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुविधा सुरू करण्यात यावी अशी मागणी आमदार गजानन लवटे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे। अंजनगाव सुर्जी व परिसरातील हजारो नागरिकांना मोतीबिंदू तसेच इतर नेत्रविकारांच्या शस्त्रक्रियांसाठी अमरावती किंवा इतर शहरांमध्ये जावे लागते। त्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयात आवश्यक तज्ञ डॉक्टर, आधुनिक उपकरणे आणि शस्त्रक्रिया कक्ष उपलब्ध करून नेत्र शस्त्रक्रिया सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी लवटे यांनी सभागृहात केली। या सुविधेमुळे अंजनगाव सुर्जीसह परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार नेत्रोपचार मिळतील आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान या मागणीकडे राज्य शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अंजनगाव सुर्जी माझ्या तालुक्यात लोकसंख्या 1.5 लाखाहून अधिक आहे। शहराला मोठा ग्रामीण भागात जोडलेला असून अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते। विशेषतः डोळे तपासणाऱ्या काही खाजगी नेत्रतज्ञ डॉक्टरांनी शहरात डोळे तपासणीचे दवाखाने सुरू केले आहेत। तथापि तपासणीनंतर स्थानिक स्तरावर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जात नाही। त्यांच्याकडून परतवाडा, दर्यापूर, अकोट येथील त्यांच्या खाजगी रुग्णालयात रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात येते। नेत्रतज्ञ असलेल्या खाजगी डॉक्टरांनी सुद्धा नेत्र शस्त्रक्रियेची व्यवस्था स्थानिक स्तरावर अद्यापपर्यंत केलेली नाही। परिणामी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तालुक्यातील नागरिकांना इतर तालुक्यात जावे लागत असून त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। त्यामुळे अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून व मी माझ्या मतदारसंघाकडून आपल्याकडून शासनाद्वारे याबाबत कारवाई करण्याची मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे। धन्यवाद साहेब। सन्मान्य सदस्य